अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे राज्यभरातील भेसळखोरांची पाचावर धारण बसली। आता राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभाग विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्यासाठी पुढे सरसावला। अकोला जिल्ह्यात शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट म्हणजेच HFSS पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं पुढाकार घेतला। यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची मदत घेतली जाते। याच अनुषंगानं अकोला जिल्ह्यातील तब्बल 1847 शिक्षक आणि मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली। शाळेपासून 50 मीटरच्या परिसरात जंक फूड आणि HFS पदार्थांची विक्री किंवा जाहिराती करण्यास मनाई करण्यात आली। शाळेच्या कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये 6 कार्यशाळा घेतलेल्या आहेत, या शाळेमध्ये प्रामुख्याने सर्व मुख्याध्यापक अकोला जिल्ह्यातील जवळपास 847 मुख्याध्यापक हजर होते या 6 कार्यशाळांमध्ये एकूण। त्यामुळे आपण त्यांच्या मार्फत आपण शाळेमध्ये जनजागृती करत आहोत की हे जे काही शेड्यूल आहे, हे जे काही नियमावली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी।